नियोजनाच्या अभावामुळे हिंगोली बसस्थानकाची मोठी दुरवस्था झालेली आहे। काही वर्षापूर्वी याच हिंगोली बसस्थानकाचे जे आहे ते मोठ्या थाटामाटात लोकार्पण सोहळा पार पडला होता। मात्र काही वर्षामध्येच या हिंगोलीच्या बसस्थानकाची मोठी दुरवस्था झालेली आहे। आपण जर बघितलं तर या ठिकाणी ह्या बसस्थानकाच्या समोरचा जो भाग आहे त्या भागातली पूर्णतः गिट्टी उखळलेली आहे आणि त्या गिट्टी उखळल्यामुळे जे आहे ते जे काही बसस्थानकामध्ये येतात त्याच्यात डस्ट उडते, धूळ उडते आणि तेच प्रवाशांच्या अंगावरती जाते। त्यामुळे जो आहे ते प्रवाशांना अनेक या ठिकाणी समस्यांना समोर जावं लागत असेल। दुसरीकडे जर बघायला गेलं तर आपण या ठिकाणी अशा प्रकारे जे आहेत ते जागोजागी कचऱ्याचे ढिगारे जे आहेत ते अनेक बस स्टँडच्या एकदम समोरासमोर जे आहे ते अशा प्रकारचे ढिगारे जे आहेत ते या कचऱ्याचे या ठिकाणी आपण पाहू शकतो। येथील बसस्थानकाची सध्या केवळ नियोजनाचा अभाव असल्याने वाईट अवस्था झालेली आहे। सर्वत्र अस्वच्छता आहे, रस्ते उखडले आहेत, त्यामुळे धुळीचा सामना करावा लागत आहे। स्थानक व आगाराच्या इमारतीची नव्याने ही इमारत आहे। खरं तर याच इमारतीमध्ये जे आहे ते अनेक प्रवासी जे करतात, जवळपास दिवसभरामध्ये या ठिकाणी शेकडो बसेस येतात आणि शेकडो बसेस चालल्या जे आहेत ते प्रवाशांना जे आहेत ते मोठ्या समस्याचं या ठिकाणी आपल्याला प्रभाव पाहायला मिळतोय। दुसरीकडे जर बघायला गेलं तर या ठिकाणी हे फिल्टर आहे। खरं तर हे फिल्टर एक शोभेची वस्तू म्हणावं लागेल। मी कॅमेरामॅनला विनंती करेल की हे कशा प्रकारे याची पिन जे आहेत ते जे विद्युत कनेक्शन आहे, विद्युत कनेक्शन आणि या फिल्टरचा काही संबंध नाही। या ठिकाणी हे नळाला पाणी जे आहे ते मिळत नाही, सर्व नळाला पाणी नाही, वापरायला पाणी नाही, पिण्याला पाणी नाही। मोठी दुरावस्था जी आहे ती बसस्थानकाची झालेली आहे। आपण जर बघितलं तर याच फिल्टरच्या खाली ही दुर्गंधी बघू शकतो आपण। मी कॅमेरामॅनला विनंती करतोय की कशा प्रकारे या फिल्टरच्या चाळणीमध्ये किंवा फिल्टरच्या स्ट्रेमध्ये दुर्गंधी आहे। दुसरीकडे आपण जर बघायला गेलं तर या ठिकाणी हे एक स्वच्छता राखा या ठिकाणी लिहिलेलं आहे आणि त्याच्याच खाली कशा प्रकारे अस्वच्छता आहे हे खरं तर बसस्थानकाची बेसिंग आहे आणि या बेसिंग वरती आपण बघतोय की नळ गायब झालेले आहे। या नळाच्या खोट्यामध्ये जे आहेत ते लाकडं टाकलेले आहेत आणि नळाला पाणी नाहीये। पूर्णतः बसस्थानकाची दुरवस्था अशा प्रकारे या ठिकाणी झालेली आहे। दुसरीकडे या ठिकाणी महिलांचं हिरकणी आहे, महिलांचं स्वच्छतागृह आहे, या ठिकाणी हेही बंद आहे। दुसरीकडे मी कॅमेरामॅनला विनंती केली की या ठिकाणी महिला प्रसाधनगृह लिहिलेलं आहे, मात्र कुठेही महिला प्रसाधनगृहाचा वापर होत नाही। जे काही महिला प्रवासी असतील, महिला कर्मचारी असतील, यांना जो आहे तो यांची कुचंबना होते। खरं तर हिंगोलीचं बसस्थानक जे आहे ते मराठवाडा, विदर्भ बाउंड्रीवरती आहे। याच बसस्थानकामधून मराठवाड्यासह विदर्भात प्रवासी मोठ्या प्रमाणात प्रवास करतायत, मात्र या बसस्थानकामध्ये जे आहे ते सुविधा नसल्याने प्रवाशांना जे आहे ते मोठी समस्या निर्माण झालेली आहे। या ठिकाणी प्रवाशांना सुरक्षा प्रवाशांना जे आहे ते या ठिकाणी सगळी हे मिळावं, सुविधा मिळावी अशी मागणी जी आहे ते हिंगोलीतच नव्हे तर हिंगोली महाराष्ट्रभरातून हिंगोलीच्या बसस्थानकामध्ये येणाऱ्या प्रवाशांकडून मागणी होत आहे। कॅमेरामॅन ज्ञानेश्वर वानखेडेसह मी रमेश चेंडके, TV9 मराठी, हिंगोली। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।